वृषभ राशी, दीप अमावस्येनंतर बदलू शकते आयुष्याची दिशा. 12 ऑगस्ट 2026 नंतर दिसू शकतात हे शुभ संकेत. नमस्कार मंडळी. कधी कधी जीवनात असा एक टप्पा येतो जेव्हा सर्व काही असूनही काहीतरी कमी असल्याची भावना मनात सतत राहते. मेहनत असते, प्रामाणिकपणा असतो, संयमही असतो, पण तरीही यश हवे तसे मिळत नाही. अनेक प्रयत्न करूनही एखादी गोष्ट शेवटच्या क्षणी हातातून निसटते. काही योजना अपूर्ण राहतात आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, माझा योग्य वेळ नेमका कधी येणार. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक राशीच्या जीवनात काही विशिष्ट काळ असे असतात जे बाहेरून साधे वाटतात, पण आतून नेहमी मोठ्या आवाजात होत नाहीत, पण आतून मोठ्या परिवर्तनाची सुरुवात करून जातात. असे बदल नेहमी मोठ्या आवाजात होत नाहीत, अनेकदा ते अगदी शांतपणे घडतात. सुरुवातीला त्याची जाणीवही होत नाही, पण काही आठवडे किंवा काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की आयुष्याची दिशा त्या एका काळात बदलायला सुरुवात झाली होती. 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीप अमावस्या अशीच एक विशेष तिथी मानली जाते. महाराष्ट्रात या दिवशी दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते. हा केवळ धार्मिक विधी नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि स्थिरतेतून नव्या ऊर्जेकडे जाण्याचा संदेश देणारा दिवस मानला जातो. दिव्याचा प्रकाश हा केवळ घर उजळवण्यासाठी नसतो, तर मनातील संभ्रम, भीती आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीकही मानला जातो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, म्हणून या राशीचे व्यक्ती स्वभावाने शांत, संयमी, व्यवहार कुशल, मेहनती आणि विश्वासू असतात. एकदा एखादा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहणे हा त्यांचा स्वभाव असतो, पण कधीकधी हाच स्थिर स्वभाव बदल स्वीकारण्यात उशीर करतो. काही संधी केवळ त्यामुळे हातातून निसटतात कारण वृषभ राशीची व्यक्ती खात्री झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाही. गेल्या काही काळात तुमच्यापैकी अनेकांनी असे अनुभवले असेल की तुम्ही मेहनत खूप केली, पण त्याचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही. काहींना विश्वासघाताचा अनुभव आला असेल, काहींची एखादी योजना अर्धवट राहिली असेल, तर काही जण अजूनही योग्य संधींची वाट पाहत असतील. अशा वेळी मनात निराशा येणे स्वाभाविक आहे, पण ज्योतिष परंपरेनुसार प्रत्येक संघर्ष हा कायमचा नसतो. काही काळ हा आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठीही येत असतो. दीप अमावस्येचा खरा संदेश म्हणजे जुन्या अंधाराला धरून न बसता नवीन प्रकाशाचे स्वागत करणे. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी फक्त पूजा करून थांबू नये, तर मनातील भीती, राग, जुने वाद, अपयश आणि नकारात्मक आठवणी यांनाही निरोप देण्याचा संकल्प करावा. अनेकदा जीवनातील सर्वात मोठे दार बाहेर उघडत नाही, तर ते आपल्या विचारांमध्ये उघडते. या वर्षीची दीप अमावस्या काही वृषभ राशीच्या व्यक्तींना स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देऊ शकते. जे काम तुम्ही अनेक वर्षे पुढे ढकलत होतात, जे स्वप्न तुम्ही परिस्थितीमुळे बाजूला ठेवले होते किंवा ज्या निर्णयाबद्दल तुम्ही सतत साशंक होता, त्याकडे पुन्हा लक्ष देण्याची वेळ येऊ शकते. हे बदल अचानक घडतीलच असे नाही, पण त्यांची सुरुवात मात्र शांतपणे होऊ शकते. एक गोष्ट मात्र स्पष्टपणे लक्षात ठेवा, राशी भविष्य म्हणजे निश्चित भविष्यवाणी नव्हे, ते ग्रहस्थितीच्या पारंपरिक ज्योतिषीय अर्थावर आधारित संभाव्य संकेत सांगते. कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य तिच्या कर्मांवर, निर्णयांवर, परिस्थितीवर आणि प्रयत्नांवरही तितकेच अवलंबून असते. म्हणून या संकेतांकडे प्रेरणा म्हणून पहा, अंतिम सत्य म्हणून नव्हे. मात्र एवढे नक्की की जे लोक योग्य वेळ येण्याची वाट पाहण्याबरोबरच स्वतःमध्येही सकारात्मक बदल घडवतात, त्यांना संधीचा सर्वाधिक लाभ मिळतो. दीप अमावस्या हा त्याच परिवर्तनाचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो. चला तर मग आता नेहमीचे नोकरी, पैसा किंवा आरोग्याचे अंदाज बाजूला ठेवून दीप अमावस्येनंतर वृषभ राशीच्या जीवनात कोणते सूक्ष्म पण सकारात्मक बदल घडू शकतात. कोणते दैवी संकेत तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. कोणते जुने कर्मफळ आता तुमच्या बाजूने काम करू शकते आणि कोणत्या सवयी तुमचे भाग्य उजळू शकतात, हे सर्व सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग आता जाणून घेऊया वृषभ राशीसाठी दीप अमावस्येनंतर दिसणारे ते विशेष संकेत, जे प्रत्येकाला अनुभवायला मिळतीलच असे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार काही बदल इतके शांतपणे घडतात की त्यांची जाणीव त्या क्षणी होत नाही, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की जीवनाचा खरा टर्निंग पॉइंट याच काळात सुरू झाला होता. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. वृषभ राशीचा स्वभाव म्हणजे स्थिरता. एकदा एखादी गोष्ट मनात ठरली की ती पूर्ण करण्यासाठी ही रास शेवटपर्यंत प्रयत्न करत राहते. पण कधीकधी हाच स्वभाव जीवनात नवीन संधी स्वीकारण्यास उशीर करतो. दीप अमावस्येनंतर मात्र परिस्थिती तुम्हाला हलकेच एक संदेश देऊ शकते.
जुन्या चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल. एखादी अचानक झालेली भेट, एखादा फोन, एखादा संदेश, एखादे निमंत्रण किंवा एखाद्या व्यक्तीचे साधे बोल. त्या क्षणी त्याला तुम्ही विशेष महत्त्व देणार नाही, पण पुढे जाऊन त्याच घटनेमुळे तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळू शकते. म्हणून या काळात कोणतीही संधी लहान समजून दुर्लक्ष करू नका. दीप अमावस्येचा प्रकाश फक्त घरातील अंधार दूर करण्यासाठी नसतो, तर मनातील संभ्रम दूर करण्याचेही प्रतीक मानला जातो. अनेक दिवसांपासून एखाद्या निर्णयामुळे तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल, तर या काळात तुमचे मन अधिक स्पष्ट होऊ शकते. उत्तर बाहेरून मिळणार नाही, ते तुमच्या अंतर्मनातूनच मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींचे अंतर्ज्ञान या काळात अधिक प्रभावी होऊ शकते, अशी पारंपरिक ज्योतिष्य मान्यता आहे. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे कर्मांचे फळ हळूहळू समोर येऊ लागणे. अनेकदा वृषभ राशीच्या व्यक्ती शांतपणे मेहनत करतात, पण त्याचे कौतुक लगेच होत नाही. त्यामुळे त्यांना वाटते की त्यांच्या प्रयत्नांचे काहीच मूल्य नाही. मात्र दीप अमावस्येनंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की पूर्वी केलेल्या एखाद्या चांगल्या कामाचा किंवा मदतीचा अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू लागेल. ज्याला तुम्ही विसरूनही गेला असाल, तेच कर्म भविष्यात तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकते. या काळात तुमच्या विचारांमध्ये एक वेगळाच बदल जाणवेल. पूर्वी ज्या गोष्टींवर तुम्ही सहज रागावत होतात, त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. तुम्ही अधिक संयमी, अधिक प्रगल्भ आणि अधिक वास्तववादी होऊ लागाल. हा बदल छोटा वाटेल, पण त्यामुळे तुमचे अनेक चुकीचे निर्णय टळू शकतात. ज्योतिषीय परंपरेनुसार काही वेळा नशिबाची सुरुवात मोठ्या धनलाभाने होत नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेने होते. दीप अमावस्येनंतर तुमच्यामध्ये ही क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे घाई गडबडीत निर्णय घेण्याऐवजी शांतपणे निरीक्षण करा. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला पुढे कोणत्या दिशेने जायचे आहे हे अधिक स्पष्ट दिसू लागेल. या काळात तुमच्या घरातील वातावरणातही सकारात्मक बदल जाणवू शकतात. जुने गैरसमज कमी होणे, एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू होणे किंवा अनेक दिवसांपासून घरात असलेले तणावाचे वातावरणही कमी होणे, असे अनुभव काही जणांना येऊ शकतात. यामागे कोणताही चमत्कार नसून तुमच्या बदललेल्या स्वभावाचा आणि संयमाचा मोठा वाटा असेल. वृषभ राशीच्या अनेक व्यक्ती या मोठी चूक करतात. त्या स्वतःच्या क्षमतेपेक्षा इतरांच्या मतांना अधिक महत्त्व देतात. लोक काय म्हणतील हा विचार अनेक स्वप्ने अपूर्ण ठेवतो. पण दीप अमावस्येनंतर तुमच्यात स्वतःवर विश्वास ठेवण्याची भावना अधिक मजबूत होऊ शकते. हा आत्मविश्वासच पुढे तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा आधार ठरेल. आणखी एक विशेष संकेत म्हणजे दैवी वेळेवर विश्वास वाढणे. प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या वेळेनुसार घडत नाही. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच घडतात. अनेकदा उशीर मिळालेली संधी आयुष्यभर टिकणारे यश देऊन जाते. त्यामुळे जर एखादी गोष्ट अजूनही मिळाली नसेल तर निराश होऊ नका. ती तुमच्यासाठी योग्य वेळेत येईल अशी सकारात्मक भावना मनात ठेवा. दीप अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास संध्याकाळी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करा. देवघरात तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. हे ईश्वर, माझ्या जीवनातील अज्ञान, भीती आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून योग्य मार्ग दाखव. हा संकल्प तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, खरे नशीब तेव्हा जागे होते जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली जाते. फक्त ग्रह बदलून जीवन बदलत नाही, तर आपल्या विचारांमध्ये, कृतीत आणि दृष्टिकोनात बदल झाला की संधी दिसू लागतात. दीप अमावस्या ही त्या सकारात्मक परिवर्तनाची आठवण करून देणारी पवित्र तिथी आहे. म्हणूनच वृषभ राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026 नंतर प्रत्येक दिवसाकडे नव्या आशेने पहा. भूतकाळातील अपयशाची ओझी सोडा. स्वतःवर विश्वास ठेवा. सातत्याने प्रयत्न करत राहा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. ज्योतिषीय परंपरेनुसार हा काळ तुमच्या आयुष्यात शांतपणे पण दीर्घकाळ टिकणाऱ्या सकारात्मक बदलांची सुरुवात ठरू शकतो. कधी कधी सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडत नाही, तो आपल्या विचारांमध्ये घडतो. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्याची दिशाही बदलू लागते.